माझे नाव बबन भाऊसो परमाज, राहणार हेरले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. ऊसाची लागण केली, 2 महिने पूर्ण होत आले. ही जी एकोप्रिनची आळवणी केली, जमिनीला डोस दिला आळवणी मार्फत. नंतर त्या दिवसानं 15 दिवसानं परत एक फवारणी घेतली. ऊस लागण झाल्यानंतर 3 तारखेला मी ठोकरलं गवारी, त्यानंतर आंतरपीक म्हणून ऊसामध्ये. मग गवारीचा हे माझा पहिला तोडा 32 दिवसात चालू झाला. त्यावेळेला पहिल्या तोडाला माझी एक 6-7 किलो गवारी निघाली. गवारीचं क्षेत्र एक 10 गुंठ आहे. रेग्युलर पहिला तोडा किती दिवसांनी चालू होतो? तो 40 ते 45 दिवसानंतर चालू होतो. तो 32 दिवसात तुम्हाला ते पीक तुम्हाला तोडायला आलं. ऊस लागण केल्यानंतर कमीत कमी 17 ते 18 दिवस ऊस उगवायला लागतो. तो माझा 10व्या-11व्या दिवशी कोंब सगळे वर आलते, एकसारखे उगवून झाले. कुठे दाणं पडलेलं नाही, काय झालेलं नाही. 5.5 फूट तर उंची आहे आता. इतर ह्याच्यापेक्षा कलर मध्ये पण चांगला आहे. हे काळा ऊस आहे. हा, तर 2 महिन्याचं त्याची उंची किती असते आणि ह्या उंचीत काय फरक आहे? हे औषध वापरायच्या अगोदर ऊस पेरल्यानंतर कमीत कमी 20 दिवस उगवायला लागतो. ते एवढे फुटवे आणि हे येत नाही त्याच्याबरोबर. हाईट 2 महिन्यात एवढी येत नाही. किती हाईट व्हायची 2 महिन्यात? 3 ते 3.5 फूट एवढीच होत. आता ती 2 फुटानं जास्त उंची तुम्हाला मिळालेली आहे. 5 फूट उंची आता आहे. गवारीची एवढी उंची कधीच वाढत नाही. पाणी बिणे सगळे भरपूर होऊन जाईल. उंची जे खायला जरा निबार वाटते किंवा चव लागत नाही, पण ही चविष्ट लागते. ही चविष्ट लागते. मक्याचं एक पीक घेतलंय त्याला आंतरपीक. ह्याला सुद्धा अजून 2 महिने व्हायचे. 2 महिने व्हायचे. आता याची उंची किती असेल? त्याची उंची कमीत कमी 8 ते 9 फूट उंची आहे. 9 फूट उंची आहे. सुद्धा येते आपली. हाताच्या वर अजून खूपच वर उंच असा हा मका आलेला आहे. साधारणपणे पानाची रुंदी किती आहे? 7.5 ते 7.25 इंच रुंदी आहे. एवढं पान रुंद आहे मक्याचं. ह्याच्या अगोदर कधी 2 महिन्यात एवढा मका वाढलेला बघितलंच नाही. इको फ्रेंडच्या प्रोडक्टच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात का? हो, पूर्णपणे समाधानी आहे. ही 86-032 आहे. लागण केल्यापासून आतापर्यंत मी त्याचा प्रयोग करत आलेला आहे. 5-7 वेळा आळवणी आणि फवारणी घेत गेलो. पिकामध्ये मी आतापर्यंत शेती करत होतो त्या पिकात आणि ह्या पिकात मला कमीत कमी 70-80% फरक जाणवतो. हे आंतरपीक मी गवारीचं पीक घेतलेलं होतं. आंतरपीक घेतल्यामुळे मला 3 महिन्यात कमीत कमी 20-25 हजार रुपयाचं म्हणजे बेनिफिट मिळाला. ते गवारीची चव इतर गवारीपेक्षा एकदम चांगली लागत होती. ती माती भुसभुशीत झाली. ह्याच्या अगोदर माती म्हणजे चिकट असं हे या प्रकारे घट्ट होत होती. 30 ते 40% फक्त रासायनिक खत मी वापरले. एवढ्या म्हणजे कमी दिवसात एवढा मोठा ऊस हे झालेला. हा आता उभा ऊस आहे. हा 9 महिन्याचा ऊस आहे. भरपूर फरक आहे. ऊसच तयार आहे 15 फूट. आता 15 फूट ऊस वाढ आहे. ती पेरामधलं अंतर कमीत कमी 31 म्हणजे जवळजवळ 7 ते 8 इंच 7 इंचाच्या पुढे आहे. ते पेरातलं अंतर पण कसं आहे? ते एकसारखं आहे. ते कुठं म्हणजे कमी जास्त असं नाही. फार शेवटच्या 1-2 कांड्या कमी आहेत. गाडीमध्ये पण आता भरपूर फरक आहे. तर त्याचे पेरे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 कांड्या तयार आहे. बियाण्याला द्यायला मी 3,500 रुपये टनाप्रमाणे द्यायला.